नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर मित्रांनो, ही जी भरती आलेली आहे ही मल्टिपल ग्रॅज्युएट्ससाठी आलेली आहे, अप्रेंटिसशिप पदासाठी कोकण रेल्वेच्या विभागामध्ये. आणि हे डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटचं असणार आहे मित्रांनो हे. तर कॅन्डिडेट्स जे आहे त्यांचं डिप्लोमा झालेलं पाहिजे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकलमध्ये, किंवा ग्रॅज्युएशन त्यांचं झालेलं पाहिजे स्ट्रीम्स. आणि जे पासआउट इयर आहे ते 21, 22, 23, 24, 25चे जे आहेत ते चालले इलिजिबल असणार आहे. तर जे विभागाचं जे नाव असणार आहे ते कोकण रेल्वे कॉर्पोरेशन इंडिया, कोकण रेल्वेच्या विभागामध्ये ही भरती आहे. केंद्र सरकारचा हा जॉब असणार आहे. वयाची जी मर्यादा असेल ती 18 ते 25 वर्ष असेल. 5 वर्षाची सूट असेल SC/ST आणि OBCसाठी 3 वर्षाची सूट असेल. महाराष्ट्र राज्यातील कुठलाही उमेदवार अप्लाय करू शकतो, अनुभवाची गरज नाही. फ्रेशर देखील अप्लाय करू शकतात. मेल फिमेल ऑफलाईन इंटरव्ह्यू असणार याचा. डायरेक्टली वॉक इन असेल, कुठलाही एक्झाम वगैरे होणार नाही. तुम्हाला डायरेक्टली इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल. अर्जाची जी फीस आहे ती ₹0 असेल. आणि नोकरीचा जो प्रकार आहे ते अप्रेंटिस असेल. म्हणजे हा फुल टाईम जॉब नसणार आहे, अप्रेंटिसशिप असणार आहे. आणि इंटरव्ह्यूनंतर जी सिलेक्शन प्रोसेस होईल ती डायरेक्ट मेरिट लिस्ट लावण्यात येईल. दस्तऐवज म्हणजेच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते 24, 25, 27 आणि 28 ऑगस्ट रोजी होईल. दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो पत्ता आहे ते एक्झिक्युटिव्ह क्लब कोकण रेल्वे विहार, सेक्टर 40, सिवूड्स रेल्वे स्थानक पश्चिम, समोर नवी मुंबई. इथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल मेरिट लिस्ट लागल्यानंतर. अधिकृत जी वेबसाईट आहे ती kokanrailway.com ही आहे, जी की मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तुम्हाला हवी असेल तर तिथून तुम्ही अधिकृत अजून माहिती बघू शकता. नोकरीचा जो प्रकार असेल आणि ठिकाण असेल ते नवी मुंबईमध्ये असेल तुमचं. तर नक्की अप्लाय करा मित्रांनो. ही भरती ही जी आहे ही सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, BA, BCom, BSc, मॅनेजमेंट, म्हणजे इंजिनिअरिंगवाले सगळ्यांसाठी याच्यामध्ये पदं आहेत. तर नक्की अप्लाय करा. आपण सगळ्या पदांसाठी, कोणत्या पदांसाठी कोणती आहे ते पण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये डिटेल. तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर पहिलं जे आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी पण आहे, आणि प्रत्येक पदासाठी रिझर्वेशन आहे मित्रांनो. तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या याच्यासाठी 24 आहेत, BE इलेक्ट्रिकलच्यासाठी 18 आहेत, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 8 आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरसाठी 10 आहेत. त्याच्यानंतर डिप्लोमावाल्यांसाठी पण आहे प्रत्येक डिपार्टमेंटसाठी, जसं सिव्हिल झालं, इलेक्ट्रिकल झालं, इलेक्ट्रॉनिक्स झालं. तर हे झाले इंजिनिअरिंगवाल्यांचे पद. आणि तसंच इंजिनिअरिंगवाल्यांसाठी तर आहेच मित्रांनो, पण BA, BCom, BSc, त्याच्यानंतर BBA, अशा ह्या सगळ्या अदर ज्या स्ट्रीम्स असतात त्यांच्यासाठी पण ही खूप मोठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे कोकण रेल्वेमध्ये काम करण्याची, अप्रेंटिसशिप करण्याची. तर आपण बघूया आता बाकीचं अजून क्वालिफिकेशन जे आहे, काय काय आहे रिक्वायरमेंट याच्यामध्ये. तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. मी असे व्हिडिओ नेहमी टाकत असतो. तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांना. तर आता बघूया आपण क्वालिफिकेशन काय काय गरजेचं आहे. तर एक पहिलं आहे जे कॅटेगरी 1, त्याच्यामध्ये जे ग्रॅज्युएट अप्रेंटिस असणार आहे त्याच्यासाठी कॅन्डिडेटनं जे आहे ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग डिग्री केलेली पाहिजे कोणत्याही रेकग्नाइज AICTE युनिव्हर्सिटीमधनं. सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर त्याचं BE BTech झालेलं पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचा असू शकतो तो, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचाही तो असू शकतो. तर प्रत्येक डिपार्टमेंट जे आहे, जे स्ट्रीम आहे इंजिनिअरिंगची, त्याच्यामधून त्यांनी काय सब्जेक्ट्स स्टडी केले पाहिजे त्याचं यांनी हे दिलेलं आहे ॲडव्हर्टाईजमेंट आहे. मेकॅनिकलमध्ये मेकॅनिकल, इंडस्ट्रियल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, हे कुठल्याही फील्डमध्ये त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं असलं तरी चालेल. हा झाला कॅटेगरी 1चा जॉब. आता कॅटेगरी 2 जे आहे टेक्निशियन, ते आहे डिप्लोमासाठी. म्हणजे टेक्निशियनची जी भरती असते ना कोकण रेल्वेमध्ये, तर ती डिप्लोमाधारकांसाठी आहे अप्रेंटिसशिप. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, कॅन्डिडेट्स मस्ट बी होल्डर इन एनी ऑफ द लिस्टेड फील्ड फ्रॉम युनिव्हर्सिटी. म्हणजे एका रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून डिप्लोमा झालेला पाहिजे या कोणत्याही एका खाली दिलेल्या स्ट्रीममधून. मग तो सिव्हिल इंजिनिअरिंग असू शकतो, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असू शकते. मग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये त्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इंजिनिअरिंग, सबस्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम्स, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स याचे विशेष अभ्यास केलेले पाहिजे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमामध्ये त्याने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्बिनेशन ऑफ एनी सब्जेक्ट ऑफ स्ट्रीम, तर इलेक्ट्रॉनिक्स, हे सगळे सब्जेक्ट त्यांनी स्टडी केलेले पाहिजे. त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, त्याचं मेकॅनिकलमध्ये मग ऑटोमोबाईल, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, कोणत्याही फील्डमधनं झालेलं डिप्लोमा असलं तरी चालेल. आता हे झालेत इंजिनिअरिंगवाले आणि डिप्लोमावाले.
आता तिसरी जी कॅटेगरी आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिस, त्याच्यासाठी काय आहे की ग्रॅज्युएट कोणत्याही लिस्टेड जे आहे खाली दिलेले ते कोणत्याही एका स्ट्रीममधनं आणि व्हॅलिड युनिव्हर्सिटीमधनं त्याची डिग्री झालेली पाहिजे फुल टाईम. तर जनरल स्ट्रीम्स त्यांनी मग कोणते दिलेले आहे, बॅचलर्स ऑफ आर्ट, बॅचलर्स ऑफ सायन्स, बॅचलर्स ऑफ कॉमर्स, बॅचलर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, बॅचलर्स ऑफ मॅनेजमेंट सायन्स, बॅचलर्स ऑफ जर्नलिझम, मास कम्युनिकेशन, बॅचलर्स ऑफ बिझनेस स्टडीज. आणि मोड ऑफ जे सिलेक्शन आहे तर हे एवढ्या स्ट्रीममधून कॅटेगरी 3चे जे अप्रेंटिसचे जे कोणत्याही डिग्रीवाल्यांसाठी राहील. तर मोड ऑफ सिलेक्शन काय असेल याच्यामध्ये, पहिलं असेल फॉर ऑल द कॅटेगरीज टोटल मार्क्स जे ऑप्टेन केलेले सेमिस्टर वाईज त्याचं समअप केलं जाईल, ॲग्रिगेट केलं जाईल आणि त्याच्यावरनं मेरिट लिस्ट लावल्या जाईल. तर राऊंडिंग ऑफ नाही होणार, वेटेज काही दिले जाणार नाही कशाला पर्टिक्युलर सेमिस्टरला, पूर्ण सगळं सेमिस्टरचं एकत्रित करून मार्किंग केलं जाईल. इन केस ऑफ 2 कॅन्डिडेट जर सेम मार्क जर समजा असेल तर मग ज्याचं जास्त वय आहे त्याला ते प्रेफरन्स देतील बर्थ डेटनुसार. लँड लूजर कॅन्डिडेट्स जे आहे तर त्यांना पण फर्स्ट प्रेफरन्स दिल्या जाईल. जे समजा रेल्वेमध्ये कोणाची जागा गेलेली असते तर त्या मुलांना दिल्या जाईल. तर त्यांनी त्याच्याबद्दल एक स्टेटमेंट दिलेले आहे, हुज लँड वॉज अक्वायर्ड फॉर कोकण रेल्वे प्रोजेक्ट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पर्सेंटेज ऑफ द लँड सच इज द पर्सन हिमसेल्फ, स्पाउस, सन, अनमॅरिड डॉटर, ग्रँडसन, पॅटर्नर, अनमॅरिड ग्रँड डॉटर आर ऑनली एलिजिबल. ज्यांची जी कोकण रेल्वेसाठी जर जागा गेलेली असेल, कोणाची शेती जाती, कोणाचा प्लॉट जातो, त्यांना हे प्रेफरन्स देतील 100%. तर नेम ऑफ द पोस्टचं आता बघूया काय काय पोस्ट आहे. तर व्हेन्यू जे आहे ते एकच असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सगळ्यांचं, फक्त डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेगवेगळं असेल वेगवेगळ्या पोस्टसाठी. तर जी पहिली सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि इलेक्ट्रिकलवाल्याची त्यांची 24 ऑगस्टला होईल. त्याच्यानंतर दुसरं जे दुसऱ्या पार्टमध्ये 25ला होईल. त्याच्यानंतर अजून 27ला होईल. आणि सगळ्यात लास्टला जनरल स्ट्रीमवाले जे ग्रॅज्युएट आहे बाकी सगळे BA BCom BScवाले त्यांची होईल 28 तारखेला. ठीक आहे. तर अशी एक डे वाईज प्रत्येकाची डायरेक्टली एकदा मेरिट लिस्ट लागली तुम्ही अप्लाय केल्यानंतर की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्याच्यानंतर अजून जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्यांनी ॲडव्हर्टाईजमध्ये, मी लिंक देऊन टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली रीड करू शकता. अजून तुम्हाला काही वाचायचं असेल तर अप्लाय नक्की करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर ह्या बाकीच्या काही नाही, जनरल इन्स्ट्रक्शन्सच द्या की त्यांनी ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेले आहे, तुम्ही देखील वाचू शकता. की नॉर्मल इन्स्ट्रक्शन्स या ते सगळं डॉक्युमेंट्स तुमचे प्रॉपर पाहिजे, नाव वगैरे प्रॉपर पाहिजे, फॉर्म प्रॉपरली भरला पाहिजे. तर अशी ॲडव्हर्टाईज आहे मित्रांनो, नक्की अप्लाय करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जरूर पोहोचवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.